नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत स्नेहनगर बोईसर येथे. स्नेहनगर आहे, सगळी माणसं स्नेहपूर्ण राहत आहेत, प्रेमाने राहतात असं एकंदरीत दिसतंय. तरी पण खरंच प्रेमाने राहतात का? खरंच किती छान गप्पा मारतात आपल्याला माहित नाही. ते बघायचंय, त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या स्नेहनगर मध्ये आज झालेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, स्नेहनगर विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नूतन शेट्टी. तुम्ही काय करता? मी जॉब करते. जॉब करता. इकडची लोक कशी आहेत स्नेहनगर मधली? खरंच स्नेहपूर्ण वातावरण असतं इकडे? हो, म्हणजे खूप चांगली आहेत, मनमिळावू आहेत आणि सगळ्यांचा हेल्पिंग नेचर. अच्छा. आणि तुम्ही काय काय मजा करता तुमच्या बिल्डिंग मध्ये? बिल्डिंग मध्ये म्हणजे बॅडमिंटन वगैरे खेळतो मी. सगळ्या महिला खेळतात? बहुतेक बॅडमिंटन खेळतात. हा. आणि मग अजून काय काय करतात? खेळ कुठले कुठले वेगवेगळे खेळतात? खेळ म्हणजे तेवढं बॅडमिंटन खेळतात, म्हणजे एकंदरीत टाइमपास करतात भरपूर. हो. हा. हो. खेळतातच, त्यांना सवय आहेच. आपल्याला पण तेच खेळायचंय, हो की नाही? हो. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं बाळा? अमेय. अमेय. कितवीत आहेस तू? 6वी. तुला काय काय करायला आवडतं रे? खेळायला आवडतं तुला? हो. काय खेळतोस तू? बॅडमिंटन. सगळे बॅडमिंटन खेळतात बिल्डिंग मध्ये, हो ना? आणि बाकी कोण बॅडमिंटन खेळत नाही ना? खेळतात. चल, मुलंच खेळत असतील ना फक्त? हा, माहिती होतं मला ते. ठीक आहे, ती टोकन्स काढून देशील मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 23. दुसरा क्रमांक आहे 20. आणि तिसरा क्रमांक आहे 18. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ खेळायचे आहेत, पण त्याआधी थोडे गप्पा मारायचे आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पिंकी सैनी. तुम्ही काय करता? आता ग्रॅज्युएट झाली आहे. कुठल्या ह्याच्यात? कॉमर्स मध्ये? बीकॉम. कॉमर्स मध्ये. मग आता पुढे काय करायचं आहे? आता सध्या काहीच विचार केला नाही. आराम करायचा? आराम करायचा. 5-7 वर्ष? नाही, 5-7 वर्ष नाही, फक्त 1-2 वर्ष. 1-2 वर्ष आराम करायचा? हो. आणि मग पुढे बघू काय करायचं. कशाबद्दल? आता लग्नच करणार ना, प्रश्नच नाही. मी कुठे विचारलं लग्नाबद्दल? 1-2. मी विचारलं शिक्षणाचं पुढे काय करणार? शिक्षण नाही करणार. शिक्षण नाही करणार. आता एवढं झालं, ते बास झालं. आता घरच्यांसाठी केलं, आता यापुढे फक्त लग्न. हो. मग त्याची सगळी तयारी झाली आहे? नाही, आता मुलगा शोधत आहे. मुलगा शोधतेस? अच्छा अच्छा. आणि मग बाकीची तयारी झाली? हॉल वगैरे सगळं बुकिंग झालं? नाही, आता नाही, 1-2 वर्षानंतर. 1-2 वर्षानंतरच करायचं सगळं? हो. अच्छा, आता काहीच टेन्शन नाही घ्यायचंय. अच्छा. आणि मग बाकीची प्रॅक्टिस कशी चालली आहे? एकदम मजेत. कसली? माहित नाही. तरी एकदम मजेत म्हणाली. मग तुला काय विचारले ना? हा, मी विचारलं बाकीची प्रॅक्टिस कशी चालली आहे, तर बोलणार तेवढं. आणि मग खरेदी कोण करतं घरची? मम्मी. मग तू नाही करत? नाही. तीच प्रॅक्टिस विचारतोय मी. नाही, मम्मी करणार ते. हा, ही करायला लाग प्रॅक्टिस. फायद्याचं होईल की नाही? हा, ठीक आहे. मग आपल्याला राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कमल श्रीरंग पाटील. तुम्ही काय करता? मी घरून गृहिणी आहात. मग घरी काय करता? कामं करता? हा, घरची कामं करायची, जेवण बनवायचं. हा. आणि घरचं सामान सर्व आणायचं. हा, सगळं एकदम. हा. हा. ओके. आणि मग त्या व्यतिरिक्त काय करता सांगा, तुमच्याविषयी सांगा. काय नाही, घरीच असतो. हा. टीव्ही बघता? टीव्ही बघता. भरपूर टीव्ही बघता ना तुम्ही? भरपूर नाही, वेळ मिळेल तसा. वेळ मिळेल तसा टीव्ही बघता. आणि मग अजून काय काय आवडतं तुम्हाला? इथे तुम्ही काय विशेष करता? पूजा वगैरे असते तुमच्या इथे? असते. कसली पूजा असते? सत्यनारायणची पूजा असते. आणि गणपती बसवतो. आणि कोणाची पूजा असते? पूजा म्हणजे मुलगी नाही, पूजा मुलगी नाही. दुसरी पूजा, देवाची पूजा. देवाची पूजा दुसरी अशी काय असते. मग तुम्ही जाता पूजेला? देवळात जाता? मंदिरात. हो, देवळात जाते. कुठलं मंदिर आहे इकडे जवळपास? गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे.
हा मग खरेदी तुम्हीच करता, घरची सगळीच कामं तुम्ही करता. हो. हा आपल्याला राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. वा नाव सांगा तुमचं. हा तुमचं नाव सांगा. सोनाबाई शिवाजी इरबद्रे. शाबास. तुम्ही काय करता? काय नाही घर राहते. घरी असता. हा. आणि मग तुमच्या विषयी सांगा मला. काय घरचं सांगायचं. माझ्या नाही, घरचं जेवण सांगा. बनवते. हा. माझ्या घरचं सांगा हा, जरा. जेवण बनवते. हा. बस काय आणि? नाही, आराम करते. आराम करता. हा घरी कोण असतं तुमच्या? आम्ही दोघं आहे. 2 मुले आहेत मला. हा. एक इथं बैसोला दिल्या, एक मिरजेत आहे. अच्छा मग त्या दोघांची लग्न झाली. हा सुनबाई कुठे इकडे असतात? सुनबाई नाही मला. मुलगा तरी नाही. आराम करता तुम्ही? हो कमाल आहे तुमची. दोघंच आहे ना. मग घरी काम कोण करतं? आम्ही दोघं. दोघं काम करता आणि मग दोघं आराम हो. करता का? तुम्ही थोडं कमी काम करता? नाही जेवण बनवीन मी, 3 कामाला जातील. हो ना. हा हा, तुमचा आवाज एवढा मोठा आहे. हा मग कोण नाही काम करणार एकदा सांगितल्यावर. तुम्हीच बोलला ना आवाज मोठा करा म्हणून. हो बोलायचंच आयुष्यात दरवेळी मोठ्याने. हो की नाही? हो अजून काय काय आवडतं सांगा तुम्हाला? आराम करणे, हा. घरी काम करणे हा. आणि मोठ्याने बोलणे. मोठ्यानं बोलणे. हा या व्यतिरिक्त काय आवडतं? हा काय नाही एवढं आता. बस झालं. हा. 3च गोष्टी आवडतात आयुष्यात. हा चालेल सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं, चांगलं राहायचं. चला काहीतरी कुठे काय. हा असं असतं का कुठे? हो मग आपण सतत भांडाभांडी करायची सगळ्यांबरोबर. कशाला मिळून मिसळून राहायचं मला तसं सांगा कसं खरंच. मिळून मिसळून राहायला पाहिजे ना. काय 4 उपयोग? दिवस सुखा जातात. दिवस सुखात जातात. अहो, भांडून भांडून किती सुखात जातात माहिती दिवस. नाही हा तुम्हाला ऍडव्हान्टेज पण आहे, आवाज पण मोठा आहे तुमचा छान. हो की नाही? हा. हा बाकी खरेदी कोण करतो घरातली? मालक करतात. हा मालक. मालक करतात. हा. इथे राऊंड खेळायची आहे तेव्हा तुम्हाला खेळायची ती. ठीक आहे. हा मालकांना बोलवायचं नाही तेव्हा. ऑल द बेस्ट राऊंड साठी. धन्यवाद. चला गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढीच किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार पिंकी, सोनाबाई आणि मग कमलताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. या सुंदर व परिपूर्ण मेकअप किट मध्ये 2 कॉम्पॅक्ट पावडर, 3 ब्लश ऑन, वेगवेगळ्या प्रकारचे आय शॅडो कलर आणि 4 लिपस्टिक शेड्स आहेत. प्रॉडक्ट तयार, पिंकी तयार. हे घे 4 आकडे वापर. किती किंमत आहे? 1275. 1275. हा मागे काय वाटते किंमत? 1275 बरोबर वाटते? हो. तुम्हाला काय करायचंय? बरोबर आहे. हीच ठेवायची आहे. ठीक आहे प्लीज करूया. 1275 1275 2 1275. आता सोनाबाई हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1502. 1502. मागे काय वाटते ही किंमत? नाही किंमत किती बरोबर? सगळ्या किमती बरोबर वाटत होय ना. फसवतायत हे लोक. तुम्हाला काय करायचंय? फ्रीज करायची किंमत? हीच ठेवायची ना. हीच ठेवूया. 1502 1502 1502. आता कमलताई हे घ्या 4 आकडे वापरा आणि ह्याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 1702. 1702. काय वाटते मागे? ही पण बरोबर ना? आता विचारायलाच नको. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. ठीक आहे फ्रीज करूया. 1702 1702 1702. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. पिंकीने किंमत सांगितली 1275 रुपये, सोनाबाईने किंमत सांगितली 1502 रुपये आणि कमलताईने किंमत सांगितली 1702 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1275 रुपये. त्यामुळे विजेती आहे पिंकी. हा घ्या तुमचा मेकअप किट.
सांगा कसं वाटतंय हे मिळालं? फार आनंद वाटते. हा, आणि एकदम एक्झॅक्ट किंमत 1275 असंच 1275. लावलेलं मी. आम्ही कुठे म्हणालो बघून लावलेलं. आता बरं आहे, मग पुढचे जे काही प्लॅन्स आहेत तुझे त्याच्यासाठी सुरुवात तर झाली इथून. झाली हो ना? हो. व्हेरी गुड. आता पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. Thank you. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटीच सांगायचं. प्रश्न असा आहे, असं काय आहे जे जिन्याच्या वर खाली पसरलेलं असतं, जमिनीवरही पसरलेलं असतं, आणि आपण जोपर्यंत त्याला हलवत नाही तोपर्यंत ते स्वतःहून हलत नाही? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.